ओके. तर माझं नाव प्रसाद बाग. माझा जन्म मुंबईचा आणि मी मुंबईच्या मध्यमवर्गीय कुटुंबात जन्माला आलो. ते सांगायची गरज नाही आहे, मी चेहऱ्यावरूनच मध्यमवर्गीय दिसतो. आणि चेहऱ्यावरनं काय, आईच्या सोनोग्राफी रिपोर्टमध्ये पण मी मध्यमवर्गीयच वाटत होतो, कारण मी आईच्या रिपोर्टमध्ये परफेक्ट मिडलमध्ये बसलो होतो. आणि सोनोग्राफी काढताना ते मशीन पण बोलत होतं, मिडल क्लास बेबी असं त्याच्यात नाव आलं. त्यामुळे मी नखशिकांत जन्मजात खानदानी मिडल क्लास आहे. आणि माझ्या कुटुंबामध्ये माझी बायको आहे, बॉस. आणि मला 3 मुलं आहेत. मोठ्याचं नाव आहे बबड्या, मुलीचं नाव आहे बबडी आणि तिसऱ्या छोट्या मुलाचं नाव आहे चिंटू. तर आता बबड्या, आता ते सगळे मला बाबा म्हणतात. ॲक्च्युली ते मला पप्पा म्हणतात, पण मी त्यांना बाबा म्हणू शकलो असतो, म्हणजे त्यांना सांगितलं असतं की तुम्ही मला बाबा म्हणा. पण लहानपणी बाबा या शब्दाचे 3 अर्थ आहेत, म्हणजे वेगवेगळे अर्थ आहेत असं मला कळलं. फॉर एक्झाम्पल, मी जेव्हा एकदा शाळेतनं परत येत होतो तेव्हा माझा मद्रासी शेजारी मला म्हणाला, तो मला 3 वाक्य बोलला, माझा मद्रासी शेजारी. आणि ते 3 वाक्य अशी होती की तुझा बाबा सिगरेट पिताना पकडला गेला, आणि तुझा बाबा टॅक्सीतनं आला, आणि तुझा बाबा खड्ड्यात पडला. आणि लहानपणी मी बाबांना बाबा म्हणायचो, म्हणजे माझ्या वडिलांना मी बाबा म्हणायचो. म्हणून मी ही 3 वाक्य माझ्या वडिलांशी मी रिलेट केली. आणि बाबाने एकदा आम्हाला सांगितलं होतं सगळ्यांसमोर की मी सिगरेट पित नाही अजिबात. आणि त्यावेळेला मी हिंदी मूवीज, म्हणजे हिंदी सिनेमे खूप बघायचो. त्यामुळे मी घरी जाऊन बाबांना म्हणालो, अगर सिगरेट पीने का आपका आप राज ही रहना चाहते हो तो मुझे आज शाम को नई साइकिल दे दो. बाबांनी मला जुन्या सायकलला बांधून त्या खड्ड्यात बुचकळून काढलं. आणि प्रत्येक वेळेला बुचकळून वर काढताना माझ्या कानावर एवढे शब्द पडत होते की बाबाला ब्लॅकमेल करतो, बाबाला ब्लॅकमेल करतो, बाबाला ब्लॅकमेल करतो. तर या 3 नंतर मला कळलं की सिगरेट पिताना जो पकडला गेला तो माझा दुसरा मित्र होता, त्याचं नाव होतं संजीव बाबा. आणि जो खड्ड्यात पडला त्याचं नाव होतं बाबा सायकल. त्यामुळे बाबा या शब्दाचे खूप वेगवेगळे अर्थ आहेत. म्हणून मला वाटलं की मी माझ्या मुलांना म्हणावं की तुम्ही मला पप्पाच म्हणा म्हणून. म्हणजे बबड्या मला लग्नानंतर 2 वर्षांनी झाला, मग बबड्यानंतर 3 वर्षांनी बबडी झाली, आणि चिंटू बबडीनंतर 12 वर्षांनी झाला. आणि ती खूप मोठी न्यूज होती आमच्या बिल्डिंगमध्ये, काय आमच्या पूर्ण एरियामध्ये ती खूप न्यूज होती. मला माहिती आहे तुम्ही काय म्हणताय की अरे भल्या माणसा, चांगला 4 जणांचा चौकोन होता, मुलगा मुलगी होती, मग तू पंचकोन का केलास, ते बबडीनंतर 12 वर्षांनी. तर म्हणजे आमचं असं झालं की काही वर्षापूर्वी हिंदीमध्ये एक सिनेमा आला होता, मुबारक हो. म्हणजे मी त्या मूवीचं प्रमोशन नाही करते. त्याच्यात खुराना आणि ते नीना गुप्ता वगैरे होते. आणि त्या मूवीची, म्हणजे त्या सिनेमाची कथा जर एका वाक्यात सांगायची झाली तर असं सांगता येईल की पालकांच्या मध्यम वयात नवजात शिशूचा आश्चर्यकारक जन्म. आणि असं समजा की आमचंही मुबारक हो झालं. आणि आमचा मुबारक हो हा पूर्ण बिल्डिंग, काय पूर्ण एरियाचा विषय बनलेला. बिल्डिंग मधल्या एका मुलीने चिंटूच्या जन्मावरती पेपर लिहायला घेतला की
third child after second child and its implication on the family. कंसात लॉंग टर्म. बाबड्या चिंटूला आम्ही जसं सगळे घालतात तसं डायपर वगैरे घालायचो, पण बऱ्याच वेळेला ना डायपर घातलं असलं तरी त्याच्या खालची चादर ओली व्हायची. आणि बऱ्याच वेळेला असं झालं. शेवटी मी बायकोला म्हटलं, अगं ती चादर ओली होते बाबड्या आपल्या चिंटूच्या खालची, तू काही काळजी नाही घेतलीस का, असं मी तिला त्या ओल्या चादरीकडे हात दाखवत म्हटलं. बायकोने तो हात असा चिंटूकडे नेला आणि म्हटलं, तू काय काळजी नव्हती का घेतलीस.